कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच केडीएमसी मध्ये भाजपकडनं नाराजीचे सूर उमटायला लागलेत। कर दर निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली महासभा अजूनही न झाल्यानं प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो, पण अजूनही प्रशासकीय राजवटच सुरू असल्यासारखी परिस्थिती दिसून येते, अशी नाराजी भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी ही भूमिका केडीएमसी महापौर आणि सचिवांच्या समोर मांडल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। कर दर निश्चितीचा निर्णय लांबणीवरती पडल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि लोकप्रतिनिधींना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं अशी मागणी सुद्धा करण्यात येते आहे। तर ह्या मुद्द्यावरती पुढील महासभेमध्ये चर्चा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। भेट घेतली, काय प्रमुख कारण आहे? आज महापौर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव यांची मी भेट घेतलेली आहे। नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर महापौर निवडीची महासभा झाल्यानंतर सर्व महापालिकांच्या महासभा झाल्या, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा का होत नाही याची कारणमीमांसा विचारण्यासाठी आज महापौरांची मी भेट घेतलेली आहे। महापालिकेच्या BPMC ॲक्टनुसार 20 फेब्रुवारीच्या आतमध्ये कर आणि दर निश्चित करून महासभा घेणं अनिवार्य असतं आणि ती कर दराची देखील महासभा झाली नाही। नगरसेवक निवडून आल्यानंतर जर आम्हाला कर आणि दर किंवा महापालिकेची महासभेमध्ये आम्हाला महासभा होणार नसेल तर आम्ही प्रशासकीय राजवटीत जसा कारभार चालला होता तसाच हा कारभार चालला आहे का असा प्रश्न आमच्या मनात पडतो। म्हणून महापौरांची त्याच विषयावर भेट घेतली। महापौरांनी आश्वस्त केले की लवकरात लवकर कर आणि दर निश्चित करण्याची बैठक आम्ही लावतो। प्रमुख कारण आहे का दोन पक्षांमध्ये अजून सुद्धा समन्वय झाला नाही आहे का? नाही, पक्षांचा याच्यात विषयच नाही आहे ना। मला महत्त्वाचा विषय काय आहे, महापालिकेचा कारभार व्यवस्थितपणे सुस्थितीत चालला पाहिजे। कर आणि दराची महासभा व्हायला पाहिजे होती 20 फेब्रुवारीच्या आधी, ती झालेली नाही। आता तुम्ही जर महासभा लावली आणि कर दर निश्चित केले तर बजेट काय मार्चच्या नंतर करणार आहेत का आपण? म्हणून बजेट जो आहे तो मार्चमध्ये व्हायला पाहिजे ना। मग जे ह्या सगळ्या महासभा का होत नाही ते कारण मीमांसा मी विचारली आहे आणि आता ठरवतील। आता महापौर म्हणाले लवकरच महासभा घेतोय। दुसरा कोणी महापालिकेला चालवतो या अधिकाऱ्यांना? नाही, असं म्हणणं योग्य नाही। महापौरांनी आता आश्वस्त केलं की लवकरच महासभा आम्ही घेतोय, परंतु ती महासभा झाली नाही याच्या प्रशासनातील देखील अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे आणि महापौरांना देखील मी पत्र दिलं आहे की आम्ही नगरसेवक कशासाठी निवडून आलो आहे। ठाण्यातून आदेश आले नाहीत का? ते मला काही त्याच्यावर बोलायचं नाही, परंतु महासभा व्हायला पाहिजे। जे 5 वर्षामध्ये जसा कारभार चालला होता तसा कारभार व्हायला नको, महासभा व्हायला पाहिजे आणि महासभा होण्यासाठी मी हे पत्र दिलेलं आहे।